नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत की ग्रंथालय व माहिती विज्ञान यांचा सिलेबस की पुढे येणाऱ्या सर्व सरकारी व गव्हर्नमेंट परीक्षांसाठी आपल्याला महत्त्वपूर्ण आहे की सिलेबस काय असतो. तर आपण पाहूया प्रत्येक ग्रंथालय व माहिती विज्ञानाचा सिलेबस काय आहे. पहिल्या युनिटमध्ये आपल्याला पाहण्यात येतं की बेसिक इन्फॉर्मेशन की सर्व युनिटमधले एक आहे. जसं डाटा, माहिती, इन्फॉर्मेशन सायन्स रिलेटेड जे काही सोसायटीज, नॉलेज सोसायटी आहेत, माहितीचा उपयोग, जनरेट कशी होते, आय-पी-आर, कायदे, आय-पी-आर, वाङ्मय चोरी, प्लॅगरिझम चेकसाठी माहितीचा आर-टी-आय आणि एन-आय-सी नॅशनल मिशन ऑफ लायब्ररी या अंतर्गत जे काही येतील ते पहिल्या युनिटमध्ये आपल्याला पाहण्यात येतील. तसेच दुसऱ्या युनिटमध्ये आपल्याला पाहण्यात येतो की लायब्ररी सायन्समध्ये जे काही संस्था, समित्या, आयोग आहेत, नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन्ही पण. यामध्ये आपल्याला पाहण्यात येतं की ग्रंथालयशास्त्राचे कायदे काय आहेत? ग्रंथालयशास्त्रामध्ये जे काही संघटना आहेत, त्यामध्ये आय-एल-एस, एल-एस-सी-आय, एल-टी-एस, इंटरनॅशनलमध्ये आय-एल-एफ, आय-एल-एल, स्लीप, एस्लीप हे ग्रंथालयामध्ये जे काही आहेत, युनेस्कोची भूमिका काय असतील, ग्रंथालयामध्ये एक्सटेन्शन सर्व्हिस काय आहेत, युजर गाईडलाईन्स काय आहेत, वापरकर्त्यांची माहिती वगैरे यांची आपल्याला माहिती भेटेल. सार्वजनिक ग्रंथालय कायदा, आयोग समित्या हे युनिट 2 मध्ये आपल्याला पाहण्यात येतील. तसेच युनिट 3 मध्ये आपल्याला माहिती स्त्रोत म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवरती जे काही सर्व्हिसेस आहेत, जसे म्हणजे प्रायमरी सोर्स, सेकंडरी सोर्स आणि टर्शरी सोर्स, डॉक्युमेंटरी, नॉन डॉक्युमेंटरी काय आहेत, इन्फॉर्मेशनचे सोर्सेस काय आहेत, हे आपल्याला पाहण्यात मिळतं. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी तसेच संदर्भ स्रोत म्हणजे रेफरन्स सर्व्हिसेस, रेफरन्स सोर्सेस कोणते आहेत? ग्रंथसूची, चरित्रात्मक, शैक्षणिक, भाषा, भौगोलिक तसेच इलेक्ट्रॉनिक माहितीचे स्रोत काय आहेत? डेटाबेस आणि क्वालिटेटिव्ह आणि ह्युमन रिसोर्स या संदर्भामध्ये आपल्याला बरीचशी माहिती मिळेल आणि रेफरन्स. युनिट 3 आपल्याला महत्त्वाचं आहे कारण युनिट 3 हा आय-सी-टी रिलेटेड म्हणजे कॉम्प्युटर सायन्स रिलेटेड बराचसा भाग आपल्याला भेटतो यामध्ये. तसेच युनिट 4 मध्ये आपल्याला भेटेल संदर्भ सेवा, अलर्ट सर्व्हिस, मोबाईल जे काही आपलं नवीन टेक्नॉलॉजी आहेत, वेब 2.0, 3.0, लायब्ररी संघटना, लायब्ररीच्या रिलेटेड वेब स्किल डिस्कव्हरीज हा 4था युनिट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. लायब्ररीचे रिसोर्स शेअरिंग काय आहे? जिओ लोकेशन, मोबाईल डेटाबेस याबद्दल आपल्याला ही माहिती पुरवण्यात येते युनिट 4 मध्ये. तसेच युनिट 5 मध्ये आपल्याला भेटतील की इन्फॉर्मेशन वर्ल्ड, नॉलेज ऑर्गनायझेशन, ग्रंथालय वर्गीकरण कशी असते, मॅपिंग त्यामध्ये काय आहे, डी-डी-सी, यू-डी-सी, सी-सी यांचे क्लासिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतील. ग्रंथालय सूचीमध्ये जे काही नेटवर्क्स आहेत, जसे की स्टँडर्ड आहेत, आय-एस-ओ, काही सर्व्हर माईक आहे, डाटा माईक आहे, डबलिंग फ्लोर आहे, मार्क आहे. ही माहिती आपल्याला भेटते. युनिट 5 पण आपल्यासाठी भरपूर महत्त्वाचं आहे. तसेच युनिट 6 हा मोस्टली पार्ट मॅनेजमेंटमध्ये येतो. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि मॅनेजमेंट हे आत्ता झालेल्या एम-पी-एस-सीच्या अधिकारी जे लायब्ररी अधिकारी आहेत, त्यासाठी युनिट 6 भरपूर महत्त्वाचं आहे. त्यामध्ये मॅनेजमेंटबद्दल, ह्युमन रिसोर्स म्हणजे प्रकल्प प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी ग्रंथालयाचे फर्निचर्स, इमारत यांच्याबद्दल जी काही माहिती आपल्याला युनिट 6 मध्ये मिळेल. तसेच युनिट 7 हा पण आपल्याला भरपूर महत्त्वाचा आहे. रिसेंट टेक्नॉलॉजीमध्ये जसं की कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, संगणक टेक्नॉलॉजी आहे, आय-सी-टी आहे, सॉफ्टवेअरचे प्रकार काय असतील, प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला संपूर्ण प्रोग्रामिंग लँग्वेज नको आहे. आपल्याला बेसिक्सची माहिती हवी आहे. कारण दरवेळेस आपण पाहतो की लायब्ररी सायन्सचा कल जे काही क्वेश्चन पेपर्स वगैरे येत आहेत, ते आय-सी-टीवरती जास्त आहेत. यामध्ये युनिट 7 मध्ये आपल्याला वायरलेस कम्युनिकेशन, संगणक नेटवर्क, त्यामध्ये टोपोलॉजीचे प्रकार, लॅन, वॅन, डब्ल्यू-लॅन, इंटरनेट, वेब ब्राउझर्स याचे बरेचसे क्वेश्चन आपण पाहिले आहेत.
इंटरनेट प्रोटोकॉल काय असतं, हायपरटेक्स्ट काय आहे, डाटा सिक्युरिटी, फायरवॉल्स, इन्स्ट्रक्शन याची बरीचशी माहिती आपल्याला युनिट्स आहे. त्या मानाने युनिट 7, युनिट 7 आपल्यासाठी भरपूर महत्त्वाचं आहे. युनिट 8 मध्ये आपल्याला पाहण्यात येतं की लायब्ररीबद्दल जे काही प्रॅक्टिकली इन्फॉर्मेशन आहे, जसे की लायब्ररी ऑटोमेशनमध्ये जे आपण पाहतो कोहा, लेप्सिस, ई-ग्रंथालय याची सर्व काही डिजिटल लायब्ररी, डिजिटलायझेशन, बारकोड, आर-एफ-आय-डी, बायोमेट्रिक याबद्दल जे काही लायब्ररीचे ऑटोमेशन आहे, ते आपल्याला युनिट 8 मध्ये पाहण्यात येतं. तर याबद्दल पण आपण प्रत्येक युनिटची आपण एक-एक माहिती कंप्लीट करूया आणि सिलेबस कव्हर करूया येणाऱ्या पुढील 3 महिन्यामध्ये. युनिट 9 मध्ये आपल्याला पाहतो की रिसर्च टेक्नॉलॉजी, रिसर्च आणि डाटा कलेक्शन यासाठी युनिट 9 हा महत्त्वाचा आहे. सो आपल्याला पाहतो की रिसर्च मेथॉलॉजीचा जो काही डेटा आहे, जर कोणी पी-एच-डीसाठी ॲडमिशन करतोय त्यासाठी पण हा युनिट खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये आपल्याला रिसर्च मेथॉलॉजी मिळेल, जे काही ग्रंथालयाशी जे इंडेक्स असतील, सायंटोमेट्रिक, बिब्लिओमेट्रिक, वेबोमेट्रिक्स किंवा बिबसेक जे स्टॅटिस्टिकल डेटा कलेक्शन्स याची सर्व काही माहिती आपल्याला या युनिट 9 मध्ये पाहण्यात येते. आणि युनिट 10 मध्ये आपल्याला जेवढे जेवढे काही लायब्ररीची प्रोसेस आहेत, म्हणजे लायब्ररीचे युनिट्स आहेत, जसं की टेक्निकलमध्ये पाहिलं तर शैक्षणिक ग्रंथालय, सार्वजनिक ग्रंथालय, विशेष स्पेशल लायब्ररीज, हेल्थ सायन्सची लायब्ररीज, कॉर्पोरेट लायब्ररीज म्हणजे कंपनी वगैरे असतील त्यांची, ॲग्रीकल्चर लायब्ररीज, इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीसाठी लायब्ररीज आहेत, पुरालिपिक आहेत आणि सगळं म्हणजे आर्किओलॉजिकल जिथे काही म्युझिकॉलॉजी आहे त्यांची ग्रंथालय आणि बाकी जिथे काही अपंग आहेत, ब्रेल लिपीसाठी किंवा काही महिलांसाठी स्पेशल लायब्ररीज वगैरे हे आपल्याला युनिट 10 मध्ये येतील. अशा प्रकारे आपण युनिट 1 ते 10 लायब्ररी सायन्सबद्दल आपण माहिती चेक केली आणि आपण आता एक-एक युनिटचे मोजके पॉइंट जे परीक्षेला महत्त्वाचे आहेत ते आपण कंप्लीट करणार आहोत. येणाऱ्या पुढील 3 महिन्यामध्ये आपण सर्व सिलेबस जो महत्त्वाचा आहे तो कंप्लीट करूया. धन्यवाद.